या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांनो, मालिका तर आता दमदार झालेली आहे. अचानक मालिकेने लिफ्ट घेतलेली आहे. डायरेक्ट अस्मिताच्या डिलिव्हरीचा आपल्याला दिवस उजाडलेला आहे. अस्मिताच्या डिलिव्हरीच्या दिवशी ज्या काही गोष्टींचा खुलासा झालाय, प्रेक्षकांनो, हॉस्पिटलमध्ये अस्मिताला आणताच अनेक गोष्टी उलगडते. त्या एका रात्रीत गेम सगळा बदलून गेलाय. अर्जुन, सायली आणि या सगळ्यांना एक असं महाभयंकर सत्य समजलंय की त्या पोलिसांचा फौजफाटा घेत सगळे हॉस्पिटलमध्ये गस्त घालायला गेलेले आहेत. नक्की काय घडलंय? अस्मिताच्या डिलिव्हरीच्याच दिवशी असा काय भयंकर प्रकार झालाय? सगळं सगळं पाहूया. प्रेक्षकांनो, सचिनने इकडे आता अस्मिताला सगळं म्हणजे साक्षीला सगळं सत्य सांगितलंय की तो सुभेदारांचा जावई आहे म्हणून. आणि त्यानंतर मग आता साक्षी इकडे सांगायला लागलेली आहे, ठीक आहे, आपण एक काम करायचं आहे, मला आता काहीही झालं तरी या देशाच्या बाहेर जायचं आहे आणि तुझे जे काही कर्ज असतील ते सगळे कर्ज आता मी मुक्त करेन. कोणत्याही प्रकारे तुला आता या कर्जासाठी एकही रुपया फेडावा लागणार नाहीये. असं म्हटल्यावरती तो सांगतो, ठीक आहे, मी तुला एक गोष्ट सांगतोय ती लक्षात ठेव. काही झालं तरी सुद्धा आपण इकडे देश सोडून जायचं आहे आणि देश सोडून जात असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे काही ठेवायचंच नाही. फक्त मला माझ्या बाळाची चिंता आहे. यावरती ती सांगते, जर ते बाळ आपल्याला मिळालं तर तर तू माझ्यासोबत देश सोडून जाशील? यावरती तो सांगतो, 100%. मग मात्र या सगळ्यामध्ये खूप घाणेरडा प्लॅन शिजतो. पण त्याच वेळेला यांना कुणालाच माहीत नाहीये की तिकडे दुसरीकडे अर्जुन सायलीचा वेगळाच डाव चाललेला आहे आणि त्याची या दोघांना सुद्धा आता प्रेक्षकांनो कल्पना नाहीये. मग आता हे सगळं चालू असताना तोपर्यंत इकडे हे दोघं जण प्लॅन कर, तिकडे नागराजने प्रियाची भेट घेतली. ज्या वेळेला प्रेक्षकांनो नागराजने प्रियाची भेट घेतलेली आहे त्यावेळेला अजून एक वेगळाच आता सत्य समोर आलंय. नागराजला प्रिया सांगते, काय महिपतचं काय करायचंय काय आपण? त्यावरती लगेचच नागराजने तिला आता सांगितलेलं आहे, काही नाहीये, महिपत तयार झालाय. आता त्याला मी सांगितलंय, तुला माहित नसेल की मी त्या साक्षीला आणि आता आपला सचिन राव या दोघांना एकत्र बघितलंय. आपल्या हातामध्ये 2 दुखत्या नस आहेत. यावरती प्रिया म्हणते, काय म्हणजे सचिन सचिन त्याचा अफेअर जे काही या लोकांसोबत या मुलीसोबत ज्या चालू आहे ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती मुलगी साक्षी आहे. आता या गोष्टीचा तर आपण फायदा करून घेतलाच पाहिजे. यावरती लगेचच आता नागराज म्हणतो, मी साक्षीकडे गेलो होतो. साक्षीकडे गेल्यावरती तिला अजून बाकी काही माहित नाहीये. मी तिला सांगितले की तुझ्या बापाला भेटवून देतोय, तुझ्या बापाला भेटवून देतोय असं म्हटल्यावरती ती आता खुश झाले आणि मग तिने मला तिचा प्लॅन सांगितलाय, काका तुम्ही लवकरात लवकर त्यांना मला भेटून द्या. मला ना म्हणजे फॉरेनला शिफ्ट व्हायचंय. आता तिला माहित नव्हतं की मी ओळखतोय ती फॉरेनला कोणासोबत शिफ्ट व्हायचं आहे. फॉरेनला जाणारा सचिन हा तिचा बॉयफ्रेंड आहे हे मी बघितलंय, हे तिला माहित नाहीये. पण आता एका रात्रीचा गेम आहे. ते लोक अस्मिताच्या मुलाला डिलिव्हरी नंतर पळवून तिकडून फॉरेनला जाण्याचा विचार करत आहेत. असं म्हणत प्रेक्षकांनो आता एका रात्रीत हा गेम सगळा पलटायचा आहे. असं म्हटल्यावरती आता एका रात्रीचा डाव असतो आणि त्यावरती प्रिया सांगते, पण मग महिपतने आपलं भांडं फोडलं तर? यावरती नागराज सांगतो, अजिबात नाही, आपण आता महिपतला याच अटीवरती हे करायचं आहे की आता सुभेदारांचा जावयासोबत साक्षी पळून गेले हे आता आपण कुणाला सांगणार नाही. इकडे एक वेगळाच गेम खेळला जातोय. गुंत्यात गुंत इतकी प्रेक्षकांनो वाढलेली आहे की आता खूप मोठा गहजप त्या रात्री होणार. आता त्या रात्री अस्मिताच्या साधारण पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे आणि त्यावेळेला पूर्णाजीने सांगितलेलं आहे की चला आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलला जावं लागणार आहे. कारण काही झालं ना तरी सुद्धा हॉस्पिटलला जाऊन आता अस्मिताची म्हणजे डिलिव्हरीची वेळ जवळ आलेली आहे. त्यावरती सचिन म्हणतो, मी अस्मिताला घेऊन जातो. पूर्णाजी म्हणते, हात लावायचा नाहीये तिला. त्यावरती तो म्हणतो, काही बोललात तरी ते माझं बाळ आहे. यावरती अस्मिता म्हणते, बिलकुल नाही, माझ्या बाळावरती फक्त माझा अधिकार असणार आहे. नाव तुझं मी लावेन पण तुझ्यासारख्या संगतीमध्ये मी त्याला वाढवणार नाही. आता ही गोष्ट सचिनच्या जीवाला चांगलीच झोंबते आणि मग मात्र तो निर्णय घेतो, ही कोण आहे माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करणारी? आणि त्यामुळे तो आता अधिकच पेटून उठतो आणि त्यानंतर साक्षीच्या सोबतीने तो आता पुढचं प्लॅनिंग करतच आहे. मग आता अन्नपूर्णा इकडे अश्विनला सांगते, अश्विन गाडी काढ, कल्पना चल, आपल्याला हॉस्पिटलला जायला लागेल. इकडे तोपर्यंत कल्पना हॉस्पिटलला जायला निघालेली आहे आणि कल्पनाला पूर्णाजी म्हणते, अश्विन कुठे आहे? अश्विननी गाडी काढलेली आहे पण अर्जुन कुठे गेलेला आहे असं विचारल्यावरती ती सांगते, पूर्णाई अस्मिताची डेट अजून 1 महिना पुढची होती. अचानक तिच्या पोटात दुखायला लागले पण अर्जुन सायली इथे नाहीयेत, ते बाहेर गेलेत कामानिमित्त.
प्रेक्षकांनो, इकडे प्रियाला कॉल आलेला आहे. म्हणजे प्रियाने नागराजला कॉल करून कळवलेलं आहे की अस्मिताला तिकडे पोहोचवतायत, तुम्ही साक्षीला लगेचच बातमी द्या. साक्षीला बातमी दिल्यावरती साक्षी आता पुढचं प्लॅनिंग करेल. अस्मिताच्या बाळाला घेऊन फॉरेनला जायचंय आणि त्यासाठी आता इकडे ह्याच गोष्टीमुळे महिपत आपलं सत्य दाबून ठेवेल. म्हणजेच गोष्ट ही की अस्मिताचं बाळ साक्षीने पळवलंय, ती फॉरेनला गेले आणि सचिन सोबत राहते, हे सत्य आपल्याकडे गुपित राहील आणि तरच महिपत आपल्या वचक खाली राहील साक्षीसाठी. आता हा डाव ह्या दोघांनी खेळलाय, कारण महिपत बाकी साम दाम दंड भेद बाकी काहीही करून महिपत या सगळ्यामध्ये राहणार नाहीये, ही गोष्ट सगळ्यांनाच चांगली माहिती आहे. मग काय, मग हे दोघ जण या दोघांना साथ देत आहेत. म्हणजे इकडे प्रिया आणि नागराज हे साक्षी आणि सचिन यांना पळण्यासाठी साथ देत आहेत, कारण आता त्यांचं सत्य दबून राहील. मग इकडे अश्विन निघालेला आहे. अश्विन निघताना प्रिया सांगते, थांब अश्विन, मी पण तुझ्या सोबत आहे. अश्विन म्हणतो, नको, घरात कोणीतरी थांबायला पाहिजे, तू इकडेच थांब, कारण काय माहितीये का, इथे सुद्धा कोणीतरी पाहिजे, आम्ही चाललोय हॉस्पिटलला, पूर्णाजीला मी इथेच ठेवलंय. असं म्हणत अश्विन तिला न्यायला नकार देतो, पण ती सांगते, असं काय, सायली पण नाहीये, कोणीतरी सोबत पाहिजे, उद्या काही कमी जास्त झालं तर. अश्विनला पण तिचं म्हणणं पटतं आणि चल माझ्यासोबत, असं तो म्हणायला लागलाय. इकडे आता आपण पाहिलं की अर्जुन सायली कुठे गेलेत, तर अर्जुन सायलीला आणि रविराजा टीप मिळालेली आहे की महिपत त्याच्या गोडाऊन मध्ये बंद आहे. आता ही टीप मिळाल्या कारणाने अर्जुन, सायली आणि आता इकडे रविराज हे महिपतला पकडण्याच्या दिशेने चाललेले आहेत. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला ते महिपतला पकडण्याच्या दिशेने चाललेले आहेत आणि त्यावेळेला इकडे आता अस्मिताला नेल्याची बातमी त्यांना अजिबात नाहीये. एका रात्रीचा सगळा खेळ आहे. अर्जुन सांगायला लागतो, त्या महिपतच्या म्हणजे आपल्याला फोन आला होता सुमन काकीचा, सुमन काकीने सांगितलंय, लोकेशन पण पाठवलंय, पण याच्यावरून एक गोष्ट कळते आहे की सुमन काकीचा सुद्धा आता जीवाला धोका आहे. कारण कसं आहे ना, सुमन काकी तिकडे एकटीच गेलेली आहे आणि त्यामुळे मला आता खूपच चिंता वाटते, असं अर्जुन बोलायला लागतो. त्यावरती आता रविराज म्हणतात, चिंता करू नकोस, मी पण तिकडे पोहोचतोय, सुमन तिकडे कुठे दिसते का. आता अर्जुन सांगायला लागतो की आम्ही त्या लोकेशनवरती आलोय, पण सुमन काकी आम्हाला कुठे दिसायलाच मार्ग नाहीये, काहीच कळत नाहीये की सुमन काकी गेली तरी कुठे. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो, मग आता लगेचच इकडे रविराज सांगायला लागतात, ठीक आहे, चिंता करू नकोस, मी तिकडे येतोय, पण तुम्ही तोपर्यंत सांभाळून घ्या सगळं. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो, तोपर्यंत इकडे आता रविराज आणि सगळेच यायला निघालेत पोलिसांना. आता इकडे अर्जुनने आपल्या सोबत घेतलेला आहे. पोलिसांना घेऊन रविराज त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ज्या वेळेला रविराज आणि आता महिपत शिकरे तुझा खेळ संपला, असं म्हणतात. पोलिसांना वाटतंय की महिपत शिकरे त्याच्या गोडाऊन मध्ये लपून बसलाय. त्यांना ऍक्च्युली माहित नाहीये की त्याला किडनॅप करण्यात आलेला आहे. महिपत शिकरे 5 म्हणायच्या आत आता बाहेर ये, नाहीतर आम्ही आत येऊ, असं आता पोलीस ज्या वेळेला म्हणतायत. नागराज, महिपत आतमध्ये आहेत आणि आता महिपत सांगतोय, घे नागराज शेठ, पोलीस आलेत, आता पोलीस तुझं काही खरं करणार नाहीये. यावरती नागराज सांगायला लागतो, आता तुला खरी स्टोरी मी समजावून सांगतो महिपत, तुला जर का इथून निघायचं असेल तर आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल. साक्षी आणि सचिन पळून चाललेले आहेत. यावरती तो म्हणतो, सचिन का पळून चाललाय. त्यावरती सगळी इत्यंभूत कहाणी आता मात्र नागराज त्याला सांगायला लागलाय की सचिन या कारणासाठी पळून चाललाय, कारण सचिन दुसरा तिसरा कोणी नाहीये, तर तो आहे सुभेदारांचा जावई. आणि सुभेदारांचा जावई असल्या कारणाने म्हणजेच अस्मिताचा नवरा. तुला माहितीये का, तुझी साक्षीला हे कळलंय आणि तुझी साक्षी त्याला घेऊन चाललेली आहे फॉरेनला. अस्मिताच्या बाळाला न्यायला. अस्मिता चालले हॉस्पिटलला, तिकडून तिच्या बाळाला घेऊन जाणार. यावरती महिपत म्हणतो, या सुभेदारांचं आणि माझं काय आहे नातं, तेच मला कळायला मार्ग नाहीये. हे सुभेदार कामाच्या ह्याच्यामध्ये सारखे सारखे फटक्यात पाय घालतात, मला खरंच काही कळतच नाहीये का या सुभेदारांना मला आता परत परत जोडायला लागतंय. यावरती तो म्हणतो, हे बघ, तुला आम्ही तुझ्या पोरीच्या मदत करतोय, प्रिया गेलेली आहे तिकडे मदत करण्यासाठी आणि प्रिया मदत करून तुझ्या पोरीला आता तिकडे पोहोचवणार आहे. प्रिया तुझ्या पोरीला पोहोचवेल आणि आता ताबडतोब प्रिया तुझ्या पोरीला पोहोचवून त्या पोराला म्हणजे अस्मिताच्या पोराला पण तिच्यासोबत देणार आहे. तू चिंता करू नकोस, आम्ही तुझ्या पोरीच्या पाठीशी उभी आहोत. पण तुझं काय. यावर महिपत म्हणतो, ठीक आहे, काही झालं तरी सुद्धा मी तुमची साथ द्यायला तयार आहे, फक्त माझ्या मुलीचं सिक्रेट कुठे नाही आलं पाहिजे. जे ह्या लोकांना हवं असतं ते होतं. मग महिपत आणि आता हे सगळेजण पळत सुटलेले आहेत आणि पोलीस तिकडे आहेत. पोलीस, अर्जुन सांगतोय पोलिसांना की आपण आत एंट्री करूया आणि हे इकडून पळून निघालेले आहेत. प्रेक्षकांनो, हे ज्या वेळेला पळून निघाले त्यावेळेला आता इकडे बाकी कोणाला माहित नाहीये काय चाललंय, पण हे दोघं जण हॉस्पिटलमध्ये. इकडे आता साक्षीने सगळी तयारी केलेली आहे. म्हणजे साक्षीने आता आपल्या पळून जाण्याची सगळी तयारी, रात्रीची फ्लाईट
घेतलं पोराला की चाललं इथून उचलून, असं तिचं प्लॅनिंग आहे प्रेक्षकांनो. आणि त्याच वेळेला तिने आता महिपतच्या माणसाला बोलवले. महिपतच्या माणसाने तिला येऊन चिठ्ठी दिले की महिपत शेठ डायरेक्ट हॉस्पिटलला येत आहेत, तुम्ही तिकडून निघायची तयारी करा, तुम्हाला शेवटचं भेटण्यासाठी ते येत आहेत. असं म्हटल्यावरती लगेचच साक्षी सांगायला लागते, ठीक आहे, मी ताबडतोब तिकडे आता येते आणि आता अण्णांना भेटून निघेन, पण तोपर्यंत सगळी आता आपलं सगळं सामानासकट तुम्ही एअरपोर्टला जा, मी तिकडून येते. असं म्हणत साक्षीने प्रेक्षकांनो आता इकडे मोठा प्लॅन केलाय. पण या प्लॅनच्या मागावरती आता एक अशी गोष्ट, महिपत तिकडून पळून गेलाय. महिपतच्या मागावरती पोलीस पळालेत. महिपत हॉस्पिटलच्या दिशेने गेलाय ही बातमी आता पोलिसांना लागलेली आहे आणि त्यामुळे पोलीस त्याचा पाठलाग करतायत. आणि त्यानंतर मग आता अर्जुन आणि सायली यांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की महिपत या ठिकाणी चाललाय हॉस्पिटलमध्ये. तो का चाललाय हे माहित नाहीये. आता हॉस्पिटलचं काय गुड आहे हे कुणालाच माहित नाहीये, पण पोलिसांनी आपली टीम महिपतच्या मागावरती पाठवलेली आहे. पोलिसांनी ज्या वेळेला महिपतच्या मागावरती टीम पाठवली आणि त्याच वेळेला पुढचं सत्य असं घडलंय. इकडे आता कल्पना पाठलाग करते, कल्पना देवाची प्रार्थना करते आहे की लवकरात लवकर माझ्या मुलीची याच्यातून सुटका कर. तिकडे अस्मिता डिलिव्हरीच्या कळा देत आहे. महिपत आलेला आहे हॉस्पिटलमध्ये, त्याच्या पाठोपाठ आलेले आहेत पोलीस. इकडे तोपर्यंत प्रिया तर ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये येऊनच बसलेली आहे. प्रेक्षकांनो अनेक गोष्टी आता मात्र अशा काही गुंतागुंतीच्या होत चालल्यात की कुणालाच काही कळायच्या आधी आता मात्र खूप मोठं सत्य अचानकपणे समोर येताना दिसणार आहे. प्रेक्षकांनो ज्या वेळेला आता इकडे प्रिया अस्मिताच्या इथे आहे तर कल्पनाला वाटते ठीक आहे अस्मिताच्या बाजूला उभी असेल. इकडे अस्मिताची डिलिव्हरी झाली, बाळाला आणून दिलंय, तितक्यात आलाय महिपत. महिपतला सत्य समजलंय की याच बाळाला घेऊन आता माझ्या मुलीला जायचंय. महिपतला तिकडे बघून अस्मिताला तर आता मूर्छा आले. महिपत आणि तिकडे असलेली कल्पना, अश्विन सगळ्यांनाच धक्का बसलाय. आता अस्मिताच्या बाळासोबत महिपतचा काय संबंध? त्याच वेळेला इकडे आता अश्विनने पाहिलेला आहे प्रिया आणि महिपत हे दोघ जण बोलत आहेत आणि त्यानंतर अश्विन त्यांच्या मागावरती चाललेला आहे. अश्विन आता त्यांचा माग काढत ज्या वेळेला चाललेला आहे त्यावेळेला आता प्रताप पण आलाय. एका झटक्यात अनेक गोष्टींचा उलगडा झालेला आहे. प्रिया आता तिकडे पोहोचलेली आहे महिपत सोबत अस्मिताचं बाळ पळवण्यासाठी आणि त्याच वेळेला अश्विनने त्या दोघांचं बोलणं आता प्रेक्षकांनो ऐकलेलं आहे. अश्विनने त्या दोघांचं बोलणं ऐकलंय. दोघांचं बोलणं ऐकून आता आता ताबडतोब त्यांनी इकडे पाठलाग करत तिथे आले आणि घाबरलेल्या अस्मिताला धीर देत त्याने सांगितलंय, काळजी करू नको अस्मिताताई, मी तुझ्या सोबत आहे, काही होऊ देणार नाहीये मी बाळाला. आणि तन्वी तू इथे काय करतेस? आणि महिपत शिकरे सांगतोय दे ते बाळ इकडे. अस्मिताला कळतच नाहीये हे काय चाललंय, पण आता अचानक वेळी पोलिसांनी येऊन हे सगळं प्रकरण थांबवलेलं आहे. महिपतला अटक पण केले, साक्षीचा डाव पण फेल केलाय. पण महत्वाची गोष्ट ही घडली की अश्विनने सगळा प्रकार ऐकलेला आहे. आता अश्विन प्रियाला कशी शिक्षा देणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे.